बघितला होता आपण, ठीक नाही. आताचा जो आहे याच्यानंतरचा तो बघूया टँजेंट सेगमेंट थेरम. टँजेंट सेगमेंट थेरम. टँजेंट सेगमेंट थेरम. आता बघा, काल आपण बघितलं होतं टँजेंट म्हणजे काय असते. एक सर्कल आहे, सर्कलच्या सर्कम्फरन्सच्या पॉइंट वरून काय होते, लाईन पासिंग होत असेल किंवा टच होत असेल. आता इथं ए पॉइंट आहे, हा ए पॉइंट म्हणजे काय, टचिंग पॉइंट आहे की नाही, आणि ही टँजेंट आहे. आपण काल कोणता प्रॉपर्टीज बघितला, टँजेंट थेरम बघितला. टँजेंट थेरम काय होता, टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द टचिंग पॉइंट. आणि कोणत्या पॉइंटमध्ये, टचिंग पॉइंटमध्ये काय होते, परपेंडिक्युलर होते. हा बघितला आपण थेरम कोणता, थेरम ऑफ टँजेंट, है की नाही. आता आपल्याला जो बघायचा आहे तो आता आपल्याला जो पाहायचा आहे तो आहे टँजेंट सेगमेंट थेरम. आता टँजेंट सेगमेंट म्हणजे काय असतं, टँजेंट आणि टँजेंट सेगमेंट. आता एक लक्षात ठेवा, टँजेंट आणि टँजेंट सेगमेंट मध्ये काय फरक आहे, तर टँजेंट मधून ज्या वेळेस इकडे बाहेर गेलेली असेल सेगमेंट, त्याचं परफेक्ट मेजर असेल समजा, है की नाही, त्याचं परफेक्ट. सेगमेंट म्हणजे आपण काय म्हणतो की ज्याचं परफेक्ट मेजर सांगू शकतो. ज्यावेळेस लाईन म्हटलं, लाईनचा अर्थ काय असते की आपण त्या ह्याला इन्फायनाइट म्हणतो आपण, है की नाही. लाईन जे असते ते इन्फायनाइट असते, परंतु सेगमेंट म्हणजे त्याचं परफेक्ट मेजर माहिती आहे. मग आपल्याला बघायचं आहे तो टँजेंट सेगमेंट थेरम. आता टँजेंट सेगमेंट थेरम काय आहे बघा, टँजेंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम एन एक्सटर्नल किंवा एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. टँजेंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट, एक्सटेरियर पॉइंट ऑफ द सेम सर्कल. एकाच सर्कलला जर टू टँजेंट ड्रॉ केले असतील, कुठून, एक्सटेरियर पॉइंट पासून, है की नाही, अँड एक्सटेरियर पॉइंट, एक्सटेरियर पॉइंट पासून. बघा आता एक्सटेरियर पॉइंट पासून म्हटल्यावर काय म्हणता येईल आपल्याला की टँजेंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट, फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट, एक्सटर्नल पॉइंट पासून ड्रॉ केली असेल तर मग आपण असं म्हणू शकतो इथे एक्सटर्नल पॉइंट आहे, इकडून एक टँजेंट अशी काढली होती आणि इकडनं एक टँजेंट अशी काढली होती. हे टू टँजेंट आर अँड एक्सटेरियर पॉइंट, या ठिकाणी एक्सटेरियर पॉइंट आहेत. मग या ठिकाणी ही जी आहे इथून इथपर्यंतची जी सेगमेंट असेल, ठीक नाही, त्याचं मेजर आपण सांगू शकतो. समजा पी क्यू म्हटलं असेल आपल्याला, इथं आपण पी म्हटलं, इथं क्यू म्हटलं आणि इथं डी आहे आणि एक्सटेरियर पॉइंट डी आहे. म्हणजे या ठिकाणची पहिली टँजेंट सेगमेंट कोणती आहे, पी डी, है की नाही, का तरी इंटरसेक्ट पॉइंट झाला, म्हणजे हे डिस्टन्स सेम झाला, म्हणजे परफेक्ट मेजर सांगू शकतो आपण त्याला. अंदाजे म्हणता येणार नाही, लाईन सारखा सेगमेंट आहे. क्यू डी पण ही काय झाली, सेगमेंट झाली. मग आता पी डी आणि क्यू डी या दोन सेगमेंट आहेत, है की नाही, आणि या दोन सेगमेंट मध्ये काय म्हटलंय, टँजेंट सेगमेंट्स ड्रॉ फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट, टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. या पॉइंट मधून काय होणार, ते आपण ड्रॉ केलेले आहेत एक्सटर्नल पॉइंट मधून, है की नाही. मग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जो प्रूव्ह करायचा आहे की काय प्रूव्ह करायचं आहे, द इक्वल लेंथ. कोणाची इक्वल लेंथ असते, टँजेंट सेगमेंटची इक्वल लेंथ असते, बरोबर आहे. कुठून, फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट. म्हणजे पी डी इज इक्वल क्यू डी, हे दोन काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. का तर त्या एक्सटेरियर पॉइंट्स मधून ड्रॉ केलेल्या काय आहेत, टँजेंट सेगमेंट आहेत. बघा, टँजेंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. या दोन काय असतात, आर कॉन्ग्रंट. त्या दोन काय असतात, कॉन्ग्रंट असतात. ठीक आहे. मग आपण काय करूया आता, या ठिकाणी जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बघा, टँजेंट परपेंडिक्युलर टू रेडियस कन्स्ट्रक्शनच्या स्वरूपात ड्रॉ करून घेऊ आपण. इथं 90 डिग्री, तो इथं परपेंडिक्युलर आहे, हा पण 90 डिग्री आहे. इथं ए बघा, यामध्ये म्हटलंय टँजेंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट. मग याच्यामध्ये आपण अगोदर गिवन लिहूया. काय लिहिणार गिवन मध्ये, बघा गिवन मध्ये काय लिहिता येईल सांगा बरं. गिवन मध्ये म्हणता येईल आपल्याला पी डी अँड क्यू डी, पी डी अँड क्यू डी आर tangent of two tangent of circle with center A
ए सेंटर असणाऱ्या सर्कलच्या त्या काय आहेत, टँजेंट आहेत. हे गिवन झालं. टू प्रूव्ह काय करावं लागेल, टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आपल्याला, इक्वल लेंथ म्हणजे कोणाची, पी डी इज इक्वल टू क्यू डी. गिवन झालं, टू प्रूव्ह झालं. कन्स्ट्रक्शन काय केलंय, ड्रॉ AP and AD, सॉरी AP and AQ, AP आणि AQ ड्रॉ केले आपण, बरोबर आहे. बघा, ड्रॉ रेडियस AP and रेडियस AQ आर कंप्लीट, है की नाही. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलं. आता प्रूफ बघूया. एक लक्षात ठेवा, आता या ठिकाणी आपण एक रूल वापरलाय की या ठिकाणी 90 डिग्री का होता, तर पहिल्या नंबरचा आपण थेरम बघितलाय. कोणता थेरम, टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द कॉन्टॅक्ट पॉइंट. कॉन्टॅक्ट पॉइंट मध्ये टँजेंट ही काय होते, रेडियसला परपेंडिक्युलर होते, है की नाही. ड्रॉ AP and AQ. प्रूफ मध्ये काय बघायचं आता आपल्याला, बघा प्रूफ मध्ये दोन ट्रायंगल बघावं लागते. इथं दोन ट्रायंगल तयार होतात. इकडे बघा, APD and AQD या दोन ट्रायंगल मध्ये. मग आता या दोन ट्रायंगल मध्ये बघताना बघा, इन ट्रायंगल APD and triangle AQD, APD and AQD या दोन ट्रायंगल मध्ये. हा बघा काय म्हटलं सुरुवातीला, सेगमेंट. पहिल्यांदा सेगमेंट बघा, AD कॉन्ग्रंट सेगमेंट ADA, कॉमन साइड होईल हा, AD कॉन्ग्रंट AD, बरोबर आहे. याला रिझन काय लिहिणार तुम्ही, कॉमन साइड. बघा, AD कॉन्ग्रंट AD कॉमन साइड, त्यानंतर सेगमेंट APA कॉन्ग्रंट सेग AQ, AP कॉन्ग्रंट AQ. का बरं कॉन्ग्रंट आहे, रेडियस ऑफ सेम सर्कल, रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्या, की नाही. म्हणजे AP कॉन्ग्रंट AQ झाला. आता याच्यानंतर एक जो अँगल आहे, दोन जर कॉन्ग्रंट होत असतील, है की नाही, किंवा दोन साइड आणि एक अँगल, अँगल कोणता, अँगल APD, कॉन्ग्रंट अँगल AQD, इच 90, प्रत्येकी 90 अंशाचा. मग मला सांगा, या ठिकाणी ट्रायंगल PAD, ट्रायंगल PAD, कॉन्ग्रंट ट्रायंगल PAD म्हटलंय त्यांनी, PAD आहे की नाही, PAD. मग तसं आपल्याला QAD म्हणावं लागेल. इथं A जर घेतला असेल तर ट्रायंगल QAD कॉन्ग्रंट आहेत. इन विच टेस्ट, कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रंट होतील सांगा. एक अँगल 90 डिग्री आहे, दोन साइड हायपोटेनियस कॉन्ग्रंट आहे का बघा, हायपोटेनियस पण कॉन्ग्रंट आहे. हायपोटेनियस साइड टेस्ट, हायपोटेनियस साइड टेस्ट याच्यानुसार ते काय झाले, कॉन्ग्रंट झाले. मग टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट, देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रंट. करस्पॉन्डिंग साइड्स काय होणार मग, PD कॉन्ग्रंट, हा सेग QD, सेग PD कॉन्ग्रंट सेग QD. रिझन काय लिहिणार, CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट्स ट्रायंगल. देअरफॉर PD इज इक्वल QD. झालं का प्रूफ बघा, PD इज इक्वल टू, किंवा सेगमेंट PD कॉन्ग्रंट म्हणा, इक्वल म्हणण्याचे असेल कॉन्ग्रंट म्हणा, PD कॉन्ग्रंट QD. म्हणजे इकडे बघा, या दोन ट्रायंगल मध्ये बघितलं आपण, आहे की नाही. आता एक लक्षात ठेवा, इथं कन्स्ट्रक्शन करून घेतला, रेडियस काढून घेतल्या, या दोन ट्रायंगल मध्ये कम्पेअर केला. अगोदर काय कन्सिडर केलं, AD कॉन्ग्रंट AD कॉमन साइड, त्यानंतर AP कॉन्ग्रंट AQ रेडियस ऑफ सेम सर्कल, अँगल APD अँगल AQD इच अँगल 90 डिग्री. जर एखादा अँगल 90 डिग्री असेल आणि त्याचा हायपोटेनियस जर कॉन्ग्रंट असेल तर त्या ठिकाणी कोणती टेस्ट वापरायची, मग हायपोटेनियस साइड टेस्ट. या टेस्ट नुसार काय झालं, ते कॉन्ग्रंट झालंय. आणि कॉन्ग्रंट झाल्याच्या नंतर मग आपण CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट्स ट्रायंगल, हा जो थेरम आहे
तो थेरम या ठिकाणी कंप्लीट झाला. म्हणजे कालचा थेरम बघितलेला कोणता थेरम होता? टँजेंट थेरम. हा कोणता थेरम आहे? टँजेंट सेगमेंट थेरम आहे. लक्षात ठेवा, नाव एका शब्दावरून बदल होता. टँजेंट थेरम आणि टँजेंट सेगमेंट थेरम कळालं का? टँजेंट थेरम मध्ये काय होतं? टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस. आणि टँजेंट सेगमेंट मध्ये काय आहे? द एक्सटेरियर पॉइंट ड्रॉ द टँजेंट इज इक्वल लेंथ. हे की नाही? जे एक्सटेरियर पॉइंट मधून ड्रॉ केलेले असतील त्या टँजेंट काय असतात? कॉन्ग्रंट असतात. कळालं का? हा टँजेंट सेगमेंट थेरम हा खूप महत्वाचा थेरम आहे बघा. टँजेंट सेगमेंट थेरम जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि 2-3 ओळीतच आहे. इझी पण तेवढंच आहे. एखाद्या वेळेस एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला थेरम विचारला जाईल प्रूव्ह म्हणून, टू प्रूव्ह, आहे की नाही? त्यावेळेस तो तुम्हाला आला पाहिजे किंवा आहे, इझी आहे, लक्षात राहण्यासारखा आहे. काय लक्षात ठेवायचं? फक्त जे एक्सटेरियर पॉइंट मधून ड्रॉ केलेल्या सेगमेंट जे असतात त्या सेगमेंटची लेंथ काय असते? इक्वल किंवा कॉन्ग्रंट असते. ठीक आहे. बघा आपण काल जे बघितलेले जे सेंटेन्स आहेत त्यामध्ये काय होतं? टँजेंट थेरम काय होतं सांगा बरं? टँजेंट थेरम होता द टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा कोणता थेरम होता? टँजेंट थेरम होता. आता दुसरा थेरम कोणता बघितला आपण? टँजेंट सेगमेंट. मग टँजेंट सेगमेंटचा थेरम काय होता? द टँजेंट सेगमेंट ड्रॉ फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट इज इक्वल पॉइंट ऑफ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे एखाद्या सर्कलच्या एक्सटेरियर पॉइंट मधून 2 टँजेंट सेगमेंट ड्रॉ केले असतील तर त्यांची लेंथ काय असते? इक्वल असते एक्सटेरियर पॉइंट पासून. बरोबर आहे की नाही? हा दुसरा झाला कोणता? टँजेंट सेगमेंट. ओके. आता याच्यावर आधारित असणारा जो आपल्याला दिलेला जो प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट आपण काय करूया? आता सॉल्व्ह करूया. चालतंय? सर्कल मधला या दोन्हीवर आधारित प्रॅक्टिस सेट आहे. कोणत्या दोन्हीवर आधारित आहे? टँजेंट थेरम आणि टँजेंट सेगमेंट थेरम. दोन्हीतला फरक कळायला ना? टँजेंट थेरम अँड टँजेंट सेगमेंट थेरम याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे तो बघूया. आता बघा प्रॅक्टिस सेट 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1. 3.1 काय प्रॅक्टिस सेट आहे बघा. पहिला क्वेश्चन म्हटलाय इन द जॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर C is 6 cm. Line AB is a tangent at A. Answer the following question. दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर काढायला सांगितलेत आपल्याला. AB C काय म्हटलंय? जॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर C इज 6 सेंटीमीटर. समजा हे रेडियस असेल CA, हे किती म्हटलंय? 6 सेंटीमीटर. रेडियस ऑफ द सर्कल CA 6 सेंटीमीटर. त्यानंतर लाईन AB इज अ टँजेंट ॲट A पॉइंट. लाईन AB इज अ टँजेंट ॲट A पॉइंट. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आणि त्या क्वेश्चनचे काय करायला सांगितलेत आपल्याला? आन्सर लिहायला सांगितलेत. बघा पहिला क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर फर्स्ट ॲट जॉइनिंग द फिगर म्हटलंय C is the center of circle. C is center of circle and radius CA is equal to 6 centimeter. Radius CA is equal to किती दिले? 6 centimeter. आणि त्यातला जो पहिला क्वेश्चन विचारलाय काय क्वेश्चन आहे बघा पहिल्या नंबरचा? What is the measure of angle? What is the measure of angle CAB
याचं मेजर विचारलंय आणि पुन्हा आपल्याला म्हटलंय वाय आणि किती आहे आणि का आहे. पहिला अँगल कोणता म्हटलंय CAB. आता बघा इथं CAB हा जो अँगल आहे तो किती म्हटलंय आणि जर तुम्ही म्हटलं की 50 आहे 70 आहे 90 आहे तर का आहे म्हटलंय, बरोबर आहे. आता मला सांगा AB पहिलेच उत्तर लिहू शकतो आपण. AB इज tangent. AB is a tangent and CA is radius. CA is a radius. मग कोणता थेरम वापरावा लागणार आपल्याला? टँजेंट थेरम. काय टँजेंट थेरम मध्ये? टँजेंट थेरम मध्ये जर एक टँजेंट आणि रेडियस जर आली तर त्यांचं रिलेशन काय असतं? द टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस. मग टँजेंट थेरम मध्ये म्हणता येईल आपल्याला अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री आणि y चं रिझन काय लिहिणार? टँजेंट परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट पॉइंट A. कोणत्या पॉइंट मध्ये? A पॉइंट मध्ये काय असते? परपेंडिक्युलर असते. मग पहिल्याचं आन्सर काय भेटलं? अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री आणि बिकॉज द टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस, किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकतात थेरम ऑफ टँजेंट, टँजेंटचा थेरम असंही तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकतात. बघा त्यानंतर हा पहिला क्वेश्चन होता. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे तो बघा. सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन ABA. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ What is the distance of point C from the line AB? लाईन AB पासून या पॉइंट C चं डिस्टन्स किती म्हणताय, बरोबर आहे. आता बघा हा झाला पहिला क्वेश्चन. त्यातला आता दुसरा क्वेश्चन बघूया. पहिल्यातला दुसरा क्वेश्चन बघा. पहिल्यातला दुसरा क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द डिस्टन्स What is the distance of point C from line AB? From line AB and y. आणि का किती? का आहे? लाईन AB किती म्हणताय? आता एक लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला सोल्युशन लिहिता येईल CA इज परपेंडिक्युलर ऑन द ABA, बरोबर आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स असतं आहे की नाही, जे परपेंडिक्युलरचं जे डिस्टन्स असतं तेच त्याची काय असते? लेंथ असते. मग लेंथ CA परपेंडिक्युलर टू AB, लेंथ CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. Therefore distance of point C from line AB is 6 centimeter. Distance of point C from the line AB is 6 centimeter. वाटला तर याचा y जर म्हटलं तर प्रॉपर्टीज ऑफ परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलरचा काय प्रॉपर्टीज असतो की त्या परपेंडिक्युलर वाल्याची जेवढी लेंथ असेल तेवढी लेंथ ज्याच्यावर परपेंडिक्युलर आहे तिथून पर्यंत त्याचं डिस्टन्स असतं. म्हणजे हे 9th स्टँडर्ड मध्ये दिलेलं आहे प्रॉपर्टीज ऑफ परपेंडिक्युलरचा प्रॉपर्टी 9th स्टँडर्ड मध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ जिओमेट्री मध्ये असं सांगितलेलं आहे की जो परपेंडिक्युलरचा जो प्रॉपर्टीज असतो की या ठिकाणी जी परपेंडिक्युलर लाईन असते एखाद्या सेगमेंटवर किंवा एखाद्या लाईनवर तो परपेंडिक्युलर असतो त्याची जेवढी लेंथ असेल तेवढं त्या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द परपेंडिक्युलर लाईन पासून त्याचं डिस्टन्स तेवढा असतं. म्हणजे या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ परपेंडिक्युलर असणार. कोणत्याचं उत्तर? दुसऱ्या नंबरचं उत्तर. तिसऱ्या नंबर मध्ये सांगितलं आपल्याला लेंथ ऑफ AB दिलाय. आता बघा हे झालं दुसऱ्या नंबरचा. आता त्यातला जो तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया. बघा क्वेश्चन नंबर 3 आहे त्याच्यामध्ये पहिल्यातलाच आहे अजून तिसरा. यामध्ये म्हटलंय
डिस्टन्स ए बी आहे, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6. फाइंड डिस्टन्स बी सी. ए बी 6 आहे, फाइंड डिस्टन्स ए सी. ए सीच का, ए सी तर दिलेलं आहे ना ऑलरेडी, बी सी, सॉरी बी सी, बी सी म्हणताय. हे बघा, हे काढायचं आहे आपल्याला बी सी. आपल्याला माहित आहे तिथं ट्रायंगल तयार होत आहे, मग काय म्हणता येईल तुम्हाला, इन ट्रायंगल सी ए बी आहे, इन ट्रायंगल सी ए बी, अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. थेरम ऑफ पायथागोरस, थेरम ऑफ पायथागोरस काय होईल मग थेरम ऑफ पायथागोरस मध्ये, हायपोटेन्यूज स्क्वेअर बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. बी सी फाइंड करायचा आहे. ए सी किती आहे, ए सी 6 आहे, ए बी पण 6च दिलाय. 36 प्लस 36 किती झाला बी सी स्क्वेअर, 72. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, बी सी स्क्वेअर इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट 72. हा 72 चं काय होणार, 36 गुणवले 2, 36 दोन्ही 72. बी सी इज इक्वल टू 36 स्क्वेअर रूट 6 इन स्क्वेअर रूट 2. बी सी इज इक्वल टू काय आलं, 6 इन स्क्वेअर रूट 2. जो आहे बी सी तो किती भेटला, 6 इन स्क्वेअर रूट 2. हा जो आहे तो या ठिकाणी आला, म्हणजे बी सी इज इक्वल टू 6 इन स्क्वेअर रूट 2. हा भेटला आपल्याला बी सी. म्हणजे पहिल्यातला जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो भेटला आपल्याला बघा. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 4 म्हणताय, हा तिसरा झाला, पहिल्यातला तिसरा. आता क्वेश्चन नंबर 4 घ्यावा लागेल आपल्याला. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी आहे, व्हॉट इज द, त्यातला क्वेश्चन नंबर 4 बघा. आता फोर नंबरचा क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी अँड वाय. ए बी सी याचा मेजर विचारलंय तुम्हाला, याचं मेजर विचारलंय. याचं मेजर तर आपल्याला माहित आहे. आता एक मिनिट इकडे बघा, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी, ए बी सी. आता या ठिकाणी आपण हायपोटेनियस जो काढला, बी सी किती भेटला होता आपल्याला, 6 इन स्क्वेअर रूट 2, बरोबर आहे. आणि आता हा जो ए सी भेटलाय हे की नाही, ए सी जो आहे तो पण आपल्याला भेटलेला आहे, 6 आहे तो. आता एक लक्षात ठेवा, आणि आपल्याकडे ए बी पण भेटलेला होता बघा. ए बी किती म्हटलेला आहे, 6 म्हटलेला आहे हा ए बी पण जो आहे तो, बरोबर आहे. बरं ठीक आहे, याच्यानुसार जर म्हटलं आपण तर 2 साइड्स आर कॉन्ग्रुएंट येतात. 2 साइड जर कॉन्ग्रुएंट येत असेल तर विच टाइप्स ऑफ ट्रायंगल, हे 6 आहे, हा ए बी पण 6 आहे, हे दोन्ही साइड कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे 2 साइड कॉन्ग्रुएंट आणि एक अँगल 90 डिग्री आहे, राईट अँगल आहे. मग त्यावेळेस कोणता ट्रायंगल असतो, बरोबर आहे. आपल्याला माहित आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये 2 ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज बघितल्यात आपण, एक 30 60 90 आणि एक 45 45 90. ह्या 2 साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हटले त्यानंतर डेफिनेटली कोणता ट्रायंगल भेटणार, आयसोसियल्स राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही. आणि आयसोसियल्स राईट अँगल ट्रायंगल म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी ईच अँगल 45 डिग्री आहे की नाही, त्याचा 45 डिग्रीचा ट्रायंगल अँगल असतो. इन ट्रायंगल सी ए बी, इन ट्रायंगल सी ए बी, ए सी इज इक्वल टू, ए बी इज इक्वल टू 6 अँड अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे 2 साइड कॉन्ग्रुएंट आहेत आणि एक अँगल राईट अँगल आहे. मग त्यावेळेस काय होतो, देअरफॉर ट्रायंगल सी ए बी इज अन
आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल. आयसोसेल्स राईट अँगल ट्रायंगल. Therefore angle ABC 45 and angle ACB हा पण किती होणार 45. म्हणजे दोन्ही अँगल काय झाले 45 आणि 90 डिग्रीचे. जे अँगल आहेत आपल्याला या ठिकाणी विचारलेले त्यांनी ते झाले 45 हा विचारलेला नव्हता पण आपण दोन्ही लिहिले. हा 19 हे 45 झाले. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर सेकंड आहे हे की नाही, सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यात डायग्राम दिली आहे आणि त्याच्यावर आधारित पण 2-3 क्वेश्चन आपल्याला खाली विचारलेले आहेत हे की नाही. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जो थेरम जो आहे की नाही किंवा जो प्रॉपर्टीज आपण म्हणतो त्या प्रॉपर्टीजच्या याच्यावर आधारित असतं आपलं, किंवा आपण या ठिकाणी जो फॉर्म्युला वापरलेला आहे की नाही, जो फॉर्म्युला वापरलेला आहे तो पूर्ण त्या 2 प्रॉपर्टीजवर आधारितच आहे. कोणत्या 2 प्रॉपर्टीजवर आधारित आहे? एक म्हणजे टँजंट थेरम आणि एक आहे टँजंट सेगमेंट थेरम आहे की नाही. या दोन्हीनुसारच हे प्रॅक्टिस सेट पूर्ण त्याच्यावर आधारित आहे. चालतंय. कळलं पहिला क्वेश्चन आणि तो थेरम. हे 2 थेरम एवढे व्यवस्थित बघा. बाकीचं जे आहे त्यात आपण काय करू उद्याला घेऊ. दुसरा, तिसरा आणि चौथा क्वेश्चन उद्याला होऊन जातो. प्रॅक्टिस सेट उद्याला संपेल आपला. चालतंय. बाकीचं आपण काय करू आता उद्याला घेऊ.